महत्वपूर्ण चिंतन सांगितलं. महाराज म्हणतात, केला मातीचा पशुपती, पर मातीसी काय महती. शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. तैसे पूजती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केली कासेसी जगदंबा, परी कासे नव्हे अंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे रहे कासेपणे. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णु पूजा विष्णुसी पावे, पाषाण रहे पाषाण रूपे. ब्रह्मानंद पूर्णा माझी, त्याने केली ही वांगणी. तुका म्हणे, ज्याची पूजा तेनेच घेणे. आम्हा पाषाण रूप राहणे. आता आपण थोडस चिंतन वास्तववादी करण्याचा प्रयत्न करू. तुकाराम महाराजांचा हा अभंग खूप काही गोष्टींमध्ये माणसाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. आपण काही गोष्टीला विनाकारण महत्व देतो आणि ज्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे त्याला तितकं महत्व देत नाही. कर्मकांड, धार्मिक विधी, पूजापाठ, पिंडदान या गोष्टी धर्मामध्ये जरी एक माणसाला कर्तव्य म्हणून दिलेल्या असल्या तरी त्याचं महत्व, त्याची प्रयोजनाची बाजू ही कशासाठी दिली हे पण महत्वाचं आहे. जिवंतपणी माणसाची केलेली सेवा ही मृत्यूनंतर घातलेल्या दाव्यापेक्षा 1000 पट जास्त पुण्यकारक आहे. 1000 पट, 1000 पट. मग त्या 1000 पट पुण्य मिळवण्याची संधी असताना आपण ती गमावतो आणि त्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी 1000 अंश पुण्य असणारा विधी करतो. मग हा आपला जो व्यवहार आहे याच्यात बदल होणं अपेक्षित आहे ना. म्हणजे समजा जर माणसाच्या जीवनाचा पेपर 100 मार्काचा आहे, त्यापैकी ज्याने अभ्यास केला, ज्याने ज्ञान मिळवलं, ज्याने सत्कर्म केलं, ज्याने सदाचार बाळगला, त्याला त्याच्या प्रश्नाचे मार्क मिळतात. जसं आपण असा एक ढोबळ चित्र मांडायचा प्रयत्न करू. 100 मार्काचा पेपर, त्यापैकी जो अभ्यास करून पास होतो त्याला 5 मार्क मिळतात. जो अभ्यास करीत नाही त्याला 5 मार्क मिळत नाही. आणि जो कॉपी करून पास होतो त्याचे 5 मार्क वजा होतात. म्हणजे इतर कामात त्याला मिळालेले 5 पुण्याचे मार्क जरी यामध्ये चुकीच्या मार्गाने ते मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचे उलट दुसऱ्या मार्गाने मिळालेले 5 मार्क कमी होतात. म्हणजे आता हे थोडं गणित समजलं पाहिजे बरं का आपल्याला. हा फार महत्वाचा विषय आहे. जर समजला तरच आपल्या जीवनाचा अर्थ आणि आपलं कर्म याची सांगड बसन. आजच्या भाषेत म्हटलं जीवन कशासारखं आहे,
तर जीवन हे नीट सारखं पेपर सारखं आहे. नीटच्या पेपर सारखं. नीटचा पेपर म्हणजे 12वी नंतर ज्याला मेडिकलला ऍडमिशन घ्यायची असते ना, त्याला एक परीक्षा असते, तिला म्हणतात नीटची परीक्षा. ही 12वीचा जो विद्यार्थी परीक्षा देतो ना, ते नीटच होत असतो. कसा नीट होतो? त्याने जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिलं तर त्याला 4 मार्क मिळतात, आणि त्याने जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं तर त्याचे मार्क कमी होतात. म्हणजे दुसऱ्या प्रश्नात त्याला एका प्रश्नात बरोबर आलेले प्रश्नाचे 4 मार्क मिळाले असले आणि त्यांनी याचं उत्तर चुकवलं तर त्याचे ते पहिले मिळालेले मार्क गायब होतात. आणि जो हुशार असतो त्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तो त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही म्हणतो मला, त्याला किती मार्क मिळतात? 0 मार्क मिळतात. ज्याला उत्तर बरोबर आलं त्याला 4 मार्क अधिक मिळतात, आणि ज्याचं उत्तर चुकलं त्याचे 4 मार्क वजा होतात. मग आता ही वजाबाकी कशी होईल? याच्यावर थोडा अभ्यास धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण जर समजून घेतला तर आपलं वागणं, बोलणं, करणं याच्यामध्ये बरंच बदल करण्याची गरज आहे. जीवनाचा प्रवास बालपणी चालू होतो. बालपण हे जीवनाचं फार महत्वाचं निष्पाप जीवन आहे. बालपणी पाप पुण्य, सत्सद विवेक बुद्धी, चांगलं वाईट त्या मुलाला कळत नसतं असं समजलं जातं. बघा, आता थोडासा हा विषय समजून घेण्याची गरज आहे. एखादा 1 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांनी खेळता खेळता एक दगड घेतला आणि ते दगड फेकला आणि ते आजीच्या डोक्याला लागला आणि आजीला जखम झाली म्हणून काय त्याचं पापी झाला का तो? 1 वर्षाच्या मुलाला काय माहिती की या दगडापासून हा मोठा धोका होणार आहे. 2 वर्षाच्या मुलाला, 5 वर्षाच्या मुलाला खेळता खेळता जर त्यांना राग आला आणि त्याच्या रागाच्या भरात त्यांनी जर एखादी गोष्ट केली तर तिची बुद्धी निष्पाप समजली जाते. बघा, आता हा थोडासा गंभीर विषय आहे बरं का. कुठपर्यंत ती निष्पाप समजली जावी? जोपर्यंत त्याला समज येत नाही तोपर्यंत. मग समज कधी येतो? आता पूर्वीच्या काळी समज येण्याचं चिंतन, कोणाला समज आली आणि कोणाला समज नाही आली याच्यासाठी एक ढोबळ कायदा होता. ज्या मुलीला मासिक धर्म सुरू झाला ती आता शहाणी झाली असं म्हणायचे. मग ती 10 वर्षाची असताना सुरू झाला तरी तिला 10 वर्षात शहाणी म्हणायचे. 12 वर्षाची असताना सुरू झाला तर 12 वर्षात शहाणी म्हणायचे. आणि ज्या मुलाला कंठ फुटला, म्हणजे पहिलीच्या मुलाचा आवाज आणि मुलीचा आवाज सारखाच असतो. पहिलीचा मुलगा गातो का मुलगी गाते हे न पाहता सांगू शकत नाही तुम्ही. जर समजा एखाद्या कॅसेटवरती एखाद्या मुलांनी गाणं केलं तर त्याचा आवाज कावळा असतो, कावळा, त्याचा कोमल आवाज असतो. आणि कोमल आवाज स्त्रीचा आयुष्यभर असतो. पुरुषाचा कंठ हा शहाणा झाल्यानंतर फुटतो. मग त्याच्या आवाजात पुरुषी अहंकार आला की त्या मुलाला शहाणं झालं असं म्हणायचं. आता याचं वय किती असेल? काहींचं 12 असेल, काहींचं 14 असेल, काहीला लवकर समज येते, काहीला उशिरा समज येते. आता हे झालं त्याच्या व्यक्तिगत जीवनाचा प्रश्न. पण दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये जे कायदे बनवले गेले हे व्यक्तिगत जीवनाच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक कायदे बनवले गेले. आणि सार्वजनिक कायद्यामध्ये माणूस शहाणा कधी होतो? तो जेव्हा 18 वर्षाचा पूर्ण होतो त्यावेळेस. बघा बरं का, आता थोडं प्रबोधनात्मक विचार परिवर्तनाचा असला पाहिजे की जो तुकाराम महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये दिला. मग 18 वर्षाचा मुलगा पूर्ण झाल्यानंतरच पापाचा धनी होतो, आणि 18 वर्षाच्या कमी असणारा मुलगा पाप आणि काम हे
बेकायदा ठरवलं जाऊ शकत नाही. मग समजा एखाद्या माणसाने खून केला आणि त्याचं वय 17 वर्ष 11 महिने 29 दिवस आहे. कायदा म्हणतो याला काही शिक्षा करता येणार नाही, कारण हा बालक आहे. बघा बर का, बघा तुम्ही थोडा अभ्यास, पूर्ण जीवनाचा मार्ग समजून घ्या. त्याचं वय 17 वर्ष 11 महिने 29 दिवस आहे. एक दिवस त्याचं वय कमी भरलं आणि म्हणून कायद्यामध्ये पळवाट सांगितली की याने जरी ही घटना घडवली असेल, याचा जरी हेतू घटना घडवण्याचा असेल, तरी कायद्याने हे कृत्याला आरोपी होऊ शकत नाही. धर्म म्हणतो हा जर शहाणा असेल, याचं वय 10 असू द्या 11 असू द्या, याचा हेतू जर समोरच्याला त्रास देण्याचा असेल, तर तो लहान मुलगा सुद्धा पापी आहे. ती लहान मुलगी की जिचा हेतू दुष्ट आहे, जिची वासना जागी आहे, ती सुद्धा पापी आहे. मग आता हा सगळा गोंधळ समाजामध्ये कायद्याचं ऐकायचं का धर्माचं ऐकायचं इथून सुरू होतो. आणि मग धर्म हा वास्तववादी असतो. वास्तवामध्ये एखादा माणूस ज्याला काहीच कळत नाही, म्हणजे ज्याला बोलता येत नाही, ज्याला बोललेलं समजत नाही, ज्याला स्वतःच जीवन, खाणं पिणं हागणं मुतणं हे सुद्धा कळत नाही, त्याला धर्मामध्ये देव माणूस म्हणतात. काय म्हणतात? देव माणूस. मग त्या माणसाला त्याच्यामध्ये देवता आली असं समजलं, तर त्याच्याकडून पाप घडण्याची शक्यता किती टक्के झाली? 0% झाली. बघा बरं का, आता याच्यावर थोडा अभ्यास करा बरं का. आपल्याला खूप जीवनाचा समंजसपणे अर्थ समजून घेण्याची गरज आहे. वर्तमान काळात आपण चुकीचं वागतो आणि कायद्याच्या आधारावर बरोबर म्हणून सांगतो, आणि आपण कित्येक वेळा चांगलं वागतो, पण कायद्या त्याला बेकायदेशीर ठरवतो. बघा बरं का, कायद्यात जे काय बेकायदेशीर आहे, धर्मात ते पुण्य आहे, आणि कायद्यात जे कायदेशीर आहे, धर्मात ते पाप आहे. आता हे थोडं कोडं समजून घ्या बरं का. मग कायद्याने वागायचं की धर्माने वागायचं? मग धर्मामध्ये ज्याला पुण्य म्हटलं, कायद्याने ज्याला कायदेशीर ठरवलं, असं काम सगळ्यात सोपं. आणि सगळ्यात अवघड काम कोणतं? कायद्याने ज्याला बेकायदेशीर ठरवलं आणि धर्माने ज्याला पुण्य सांगितलं, ते सगळ्यात अवघड काम आहे. म्हणून तर एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य करता पाप घडे, पाप करता पुण्य. म्हणजे बघा बरं का, आता हेच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराज लोकांनी गोष्ट सांगितली का लोकांना लवकर पटत. असेच उन्हाळ्याचे दिवस होते, तडाखा. आता बघा सकाळी 8-9 वाजले, अजून 8:15 काय 8-8:15 वाजले, तडाखा बसला उन्हाचा. म्हणून म्हणलं हे इकडं तोंड करून अजून डोळ्यात माझ्या आग बघायचे, म्हणजे तुमचं पुण्य मला शिन माझ्या डोक्याला डोळ्यात सूर्य जाऊन कदाचित याच्यातून दुष्परिणाम नको, म्हणून माणसाने नेहमी सावध भूमिका ठेवावी. म्हणून म्हणलं याचं तोंड इकडं करा, लोक तिकडं सावलीला बसतील, आणि माझंही तोंड सूर्याकडे होण्याच्या ऐवजी तुमच्याकडे. कारण सूर्याला सांगून काय फायदे, तुम्हाला सांगून काय परिणाम होऊ शकतो? सूर्याला सांगणारा मी कोण? म्हणून सांगायचं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ती गोष्ट समजून घ्या. मग तुम्हाला जीवनातलं पाप आणि पुण्य, चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, कायदेशीर आणि बेकायदेशीर, याचा सगळा उलगडा व्हायला मदत होईल. असे उन्हाळ्याचे दिवस होते. झाडाचे पानं झडतात. फाल्गुन महिन्यामध्ये झाडाचे पानं गळून गेलेले असतात, ऊन तापत असतं. चैत्रामध्ये पालवी फुटते. त्याच्या आधी झाडं हे बिनपानाचे असे नुसते रखरखीत उन्हामध्ये सावली विना उभे असतात. एका गावात, आता बारीक आहे का बरं का सगळेजण, ही गोष्ट बारीक आहे का, मग तुम्हाला कळलं नेमकं जीवनात चुकतं कुठं आपलं.
एका गावात एक साधू पुरुष, आता साधू पुरुष म्हणजे पायात चप्पल नाही, डोक्यावर त्याचं काही झाकण नाही, एक अंगात साधू म्हणजे वैराग्य, अंगामध्ये खाली एक भगवा पंचा, वरती एक भगवा पंचा, रस्त्याने चालला, उन्हाचा तडाखा बसत होता, ऊन वाढत होता, एका झाडाखाली बसला. आता थोडंफार का होईना झाडाच्या फांदीची सावली तिथं होती म्हणून झाडाखाली बसला. आणि बसल्यानंतर आपल्या काय तंबाखू बसला, गांजा फुकीत बसला किंवा टंपस लाईत बसला असं नाही. बसल्यानंतर साधू काय करतो? साधू साधना करतो. पुन्हा डोळे लागले, ध्यान लागलं आणि त्याची साधना झाडाखाली चालू झाली. कोणाची? साधूची. तिकडून एक माणूस देवाची पूजा करायला चालला होता. देवाची पूजा करता 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 त्याच्या लक्षात आलं, तो चालला होता, शनिवार होता, शनीला तेल घेऊन चालला होता. याला वाटलं एवढा ताप होतं याचं डोकं, आपण थोडं थंड करण्यासाठी त्याने काय केलं, त्याच्या डोक्यावरती तेल ओतलं, म्हणजे तेवढंच ह्याला थोडंसं सुरक्षित राहील, म्हणजे या डोक्याला ताप उन्हाचा कमी लागेल म्हणून चांगल्या भावनेतून त्याने काय केलं, त्या महाराजाच्या डोक्यावरती खोबऱ्यात तेल ओतलं आपलं थंड राहण्यासाठी. त्याचा उद्देश चांगला होता. आणि तेल ओतल्यानंतर त्याला वाटलं बरं झालं, हे तेल दगडा ओतलं असतं तर दगडाला काय, त्यालाकडे ऊन लागत, दगडात ऊन लागलं काय नाही लागलं काय, दगडच तो देवाचा. पण या साधूला आपण तेलाने माखलं, या साधूला थोडं का होईना माझ्यापासून याचा उन्हाचा तडाखा कमी बसन म्हणून बिचाऱ्यांनी तेल ओतलं आणि निघून गेला. आता या तेलाच्या वासाने ते झाडावर जेवढे मुंगळे होते ते सगळे खाली उतरले आणि याच्या डोक्यावर चढले. आता हे साधू काय करत होता? हाच तपश्चर्या करीत होता. साधू जेव्हा तपश्चर्या करतो, हे महाराज लोकांचे तपश्चर्येमध्ये पाय खाऊन घेतले महाराज, तरी त्यांना काही समजलं नाही. एक तपस्वी लोक जे असतात त्यांना या सुखदुःखाचं फारसं महत्व कळत नाही, ते आपल्या साधनेमध्ये दंग असतात. म्हणजे सगळे मुंगळे त्याच्या अंगावर चढले आणि सगळ्यांनी तळातळा तळातळा त्याला तोडलं. तेवढ्यात तिकून एक 4-5 जण आपली चांडाल चौकडी म्हणतो ना आपण, चांडाल शब्द मोठा आहे पण चौकडी मात्र आपल्याकडे माहिती, 4-5 जण एकत्र टोळकं आलं तर त्याला आपण म्हणतो चांडाल चौकडी. हे आमच्यासारखे 2-4 तरुण आले आपले तिकडे आणि हे चांडाल चौकडी आपली लोकांचाच ऊस, समजा इथं कोणाचं थळ असेल, यांना काय घेणे, फुकाट खाणाऱ्याला काय घेणे का कोणाचं तळे, गेले आपले ऊस काढा आणि ऊस खात 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 आता कुठं थांबायचं म्हणले, झाडाखाली बसा. झाडाखाली बसले, बरोबर का, नीट गोष्ट ऐकून घ्या. आणि गप्पा ठोकीत 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 ऊस खायचे आणि ऊस खाल्ला का सुट्ट्या त्या महाराजापाशी आणून, त्याला काय घेणं पडे, ते महाराज तपश्चर्या करतोय, पुण्य करतोय, काय घेणे, आपले बसले ऊस चगळीत 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 आणि त्या सगळे ऊसाच्या सुट्ट्या त्या महाराजापाशी पडल्या. आता ते मुंगळे चढलेले होते, त्यांना आधी तेल गोड लागलं, पण जेव्हा त्यांना त्या ऊसाच्या चुट्ट्याचा वास आला, मग आता त्यांनी काय केलं, ते तेल डोकं सोडून दिलं, तेल सोडून दिलं आणि कुठं घुसले, हे सगळे मुंगळे खाली उतरले आणि त्या ऊसाच्या चुट्टीला जाऊन शिटाकले. बरोबर का. आता महाराजाची तपश्चर्या संपली, महाराज थोट्यामध्ये उठला, महाराजाला काहीच माहित नाही, सुट्ट्या कुणी टाकल्या आणि तेल कोणी लावलं, काही माहिती होती त्याला, डोळे झाकलेले होते, त्याला काही माहीत नव्हतं. महाराजाच्या लक्षात आलं, ज्यांनी तेल लावलं, बरोबर का, ज्यांनी माझ्या डोक्याला तेल लावलं त्याच्यामुळं मग या डोक्यावर मुंगळे चढले आणि त्याला त्रास झाला. आणि महाराजाच्या हे लक्षात आलं, ज्यांनी कुणी सुट्ट्या टाकल्या त्याच्यामुळं माझ्या डोक्यावरचे मुंगळे उतरले आणि माझा त्रास कमी झाला. मग महाराज म्हणतो, ज्यांनी तेल ओतलं डोक्यावर त्याला पाप लागलं, त्याचं वाटोळं होईल. आणि महाराज म्हणतो, ज्यांनी सुट्ट्या टाकल्या त्यांनी माझा त्रास कमी झाला, त्याचं पुण्य त्याला लागल आणि त्यांचं कल्याण होईल. बरोबर का. आता वाक्य काय वापरलं तुकाराम महाराजांनी, पाप करता पुण्य घडे, पुण्य करता पाप. आता या गोष्टी समजून घ्या. ज्यांनी त्याच्या बाबाच्या डोक्याला तेल लावलं त्याचा उद्देश काय होता, चांगला होता ना, याला ऊन लागू नये बा, याला त्रास होऊ नये बा. पण त्याला त्या बाबांनी काय केलं, शाप दिला, त्याला सांगितलं तुझं वाटोळं होईल. आणि या चांडाल चौकडीने ह्या चुट्ट्या खाऊन याला काय
यांना काय तिथं पुण्य कामवायचं होतं का? नाही, उलट त्यांनी घाण करून ठेवली. ते महाराजाच्या तपश्चर्येपाशी आणून ते सगळं गबाळ आणून टाकलं आणि तिथं टाकूनच्या टाकून निर्लज्जासारखे निघून गेले. पण महाराजाचा त्रास त्याच्या सुट्ट्यांनी कमी केला. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचं कल्याण होईल. मग असं जगात आपल्या बाबतीत घडतं. आपण एखाद्याला मदत करायला गेलो का तो आपल्यालाच म्हणतो की तुझ्यामुळे मला त्रास झाला, आणि आपण एखाद्याला मदत केली नाही तर तो शाबूत म्हणतो तुम्ही फार चांगले आहात, कारण तुम्हाला माहीतच नव्हतं. हा खोटं बोलतो म्हणजे याला सगळं माहीत असतं, पण माणूस तेवढ्या प्रसंगापुरता आपल्या मनात असून सुद्धा होठात येऊ देत नाही, आणि तो पुण्यवान म्हणून मिरवतो, आणि हा मदत करून पापी म्हणून जगात जगतो. मग हे पाप आणि पुण्य याचा हिशोब या भूतलावर योग्य होईल का? नाही. तुम्ही पुण्य केलं का पाप हे समोरच्या माणसाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. समोरच्या माणसाला जर त्याचा फायदा झाला तर त्याला वाटतं हे पुण्याचं आहे, आणि त्याचा तोटा झाला की त्याला वाटतं हे पाप आहे. बघा बरं का, आता हे थोडं बारीक बारीक समजून घ्या. एका वाटाने आपल्या कल्याण रस्त्याला आपल्या कांडेकराच्या मळ्यातून एक नवरा बायको मोटरसायकलीवर चालले, आणि त्यांचं 5 वर्षाचं पोरग गाडीमध्ये बसून चाललं. उड्डाण पुलाच्या पुढे गेल्यावर पोलिसांनी शिट्टी मारली, गाडी अडवली. म्हणले काय झालं, लायसन आहे का? म्हणले आहे. तुमच्या गाडीचा विमा आहे का? म्हणले आहे. मग म्हणले 1000 रुपयाची पावती फाडा. बघा बरं का, आता तुम्हाला थोडं व्यावहारिक उदाहरण सांगतो. हे म्हणले मग विमा आहे आमच्याकडं लायसन आहे, मग आमची 1000 रुपयाची पावती का? म्हणले तुम्ही टेबल सीट नाही का गाडीवर? किती जण आहे तुम्ही? टेबल सीट गाडी होय. मग आता तुम्ही सांगा, या कायद्यासाठी पोरग इस्टिनी पाठवायचं का बायको इस्टिनी पाठवायची? सांगा तुम्ही मला. मग हे 5 वर्षाचं पोरग हे जोडपं ठेवणार पुढं, आणि त्याच्या पलीकडं एक माणूस आला, त्याच्या गाडीवर 50 किलोचा बोजा होता, डबल सीट नवरा बायको आले, आणि ते त्या पोलिसापाशी थांबले. बरोबर का? त्या गुणीचा बोजा किती किलोचा? 50 किलोचा. 5 वर्षाच्या पोराचं वजन किती? 10 किलो. बरं का? कायदा काय म्हणतो, हे टेबल सीट आहेत, यांना 1000 रुपये दंड करा. आणि तो डबल सीट आणि त्याच्या पाठी मग गुणी होती, त्याचं वजन किती वाढलं? 50 किलो वजन वाढलं. कायदा म्हणतो नाही याला सोडून द्या, डबल सीटाची ती. आता डबल सीट महत्वाचं का वजन महत्वाचं? नाही म्हणले. मग हा तीनदा त्याला म्हणजे आवाज काय करता, पोरं कुठं ठेवायचं आम्हाला तर जायचं होतं. आम्हाला कायद्याने काय सांगितलं, तुम्हाला 1000 रुपये तुम्हाला पावती फाडावं लागेल. मग साहेबांनी बाजूला घेतलं. आपली नेहमीप्रमाणे साहेब बाजूला काय घेते, साहेबाच्या हातात खेळ म्हणून साहेबांनी बाजूला घेतलं. म्हणजे एक काम करा, 500 रुपये द्या. मग या आपल्या जवळ लोकांना ही सेटलमेंटची गरज सवयच असते. आपल्या सेटलमेंट शिवाय जीवनच नाही आपलं. हो नाही करता 100 रुपये त्या मुर्द्याच्या हातात दिले, आणि मग हे जोडी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर परत नाक्यावर थांबले. एक गोणीवाला तिथे येऊन थांबला, हे थांबले. ते म्हणले अरे तुझ्याकडे एवढी गुन्हे असून तुला रुपया नाही घेतला, आणि मुर्द्याने आमच्याकडून पण पुढं 5 वर्षाचं पोरग आमच्याकडून 100 रुपये घेतले. अहो म्हणले बरं झालं ना, 1000 रुपयाचं काम किती रुपयात भागलं? 100त भागलं. मग आता सांगायत पाप किती जणांनी केलं आणि पुण्य किती जणांनी केलं? ज्यांनी 1000चं काम 100त भागवलं त्यांनी पुण्य केलं का? नाही. सरकारी कायद्याप्रमाणे ती पावती फाडली असती तर ते पैसे सरकारी तिजोरी जमा झाले असते. उद्या गावात एखादा रस्ता निघाला असता तर ते 1000 रुपये कुठे गेले असते? रस्त्याच्या कामाला गेले असते. पण ते 1000ची तडजोड 100त केली. 100 कुठे गेले? त्या मुर्द्याच्या घरी गेले ना. त्यांनी घरात जाऊन त्याचं सामान आणलं. मग तुम्हाला वाटतं का त्याच्या घरीला अंगी लागेल ते 100 रुपये? या 5 वर्षाच्या लेकराचा तळतळाट घेऊन ते जर 100 रुपये त्यांनी त्याच्या घरात वापरले, तुम्हाला असं वाटतं का त्याचं पोरग सुखी राहीन, समाधानी राहीन, त्याची बायको आनंदी राहीन? नाही. हरामचा पैसा ज्यांनी घरात वापरला, त्याच्या घरात किती बंगला मोठा बांधू द्या, किती त्याच्या घरात सगळ्या वस्तू असू द्या, किती त्याच्या घरामध्ये सुखसुविधा असू द्या, त्यांच्या अंतःकरणात
सुख, शांती, समाधान आणि आनंद तुम्हाला जीवनात पिढ्यानपिढ्या दिसणार नाही. ते एअर कंडिशन मध्ये झोपून अत्यंत दुःखी दिसतील. आणि गरीबातला गरीब 2 टाइम जेवणाचे वांदे असेल, पण कष्टाचं खाण्याची इच्छा ठेवून जो उपाशी झोपला त्याला आंब्याच्या झाडाच्या सावलीला सुद्धा गाढ झोप लागेल. शहराच्या ताटीच्या सावलीला सुद्धा त्याला झोप लागेल. त्याला ती शहराची ताटी बाधणार नाही. मग ही व्यवस्था पैशावर चालत नाही, ही व्यवस्था पदावर चालत नाही, ही व्यवस्था प्रसिद्धीवर चालत नाही, ही व्यवस्था प्रतिष्ठेवर चालत नाही. ही व्यवस्था चालते अंतःकरणातील विचारांवर. बरोबर का? अंतःकरणातील विचारांवर. मग अंतःकरणात ज्याच्या अहंकाराला त्याला काही केलं तरी समाधान लागणार नाही. अंतःकरणात ज्याच्या पाप आलं त्याला पुण्य कधी मिळणार नाही. अंतःकरणात ज्याने सत्य लपवून ठेवलं त्याचं वचन कधीही समाज हित करू शकणार नाही. काही मूळ तत्व आहेत आणि म्हणून या मूळ तत्वांचा अभ्यास व्यवहारात सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी या अभंग सांगितला. अभंगाचा पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, केला मातीचा पशुपती पर मातीशी काय महती, शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. आता बघा बरं का, इथं आपण दहाव्या घालतो. दहाव्याला काय आणलं घरून? दहाव्याला घरून सरपण आणलं, गावरे आणले, पिढी आणली, बघूल आणलं, तांदूळ आणले, पाणी आणलं. आता पाणी आणायची काय वेळ आली? नदीला पाणी राहिले नाही म्हणून आणायची वेळ आली. नाही तर नदीला 12 पाणी होतं. पहिली ही नदी 12 पाण्याने भरलेली असायची. पण आता दिवसेंदिवस माणसाने तिला खाली नेऊन ठेवली. पाण्याची पातळी खाली काय निसर्गाने नेली का? नाही, माणसाने स्पर्धा लावली. तुझी विहीर 5 परस तर माझी 6 परस, माझी 6 परस तर तुझी 7 परस, तुझी 10 परस तर माझी 12 परस, तुझा बोर 100 फूट तर माझा 200 फूट, तुझा 200 फूट तर माझा 400 फूट. आपण वर असणारं पाणी, पहिले लोक विहिरीतून हाताने पाणी घ्यायचे, बादली हाताने बादली भरायची, मग पुढं हातभर धावं लावायचे, पुढं कासरा लावायचे, पुढं 50 फूट 40 फुटावर खाली पाणी शांधायचे. आता तर पाणी शांधायचा विषय लांबच राहिला. त्या बोरला सुद्धा पाणी उपसत नाही, एवढ्या खाली पाणी नेऊन ठेवलं आपण. ही पाण्याची पातळी खाली जाण्याला आपण कारणीभूत नाही, आपली कर्म कारणीभूत आहेत. हे कलियुग आहे म्हणून पाणी खाली नाही गेलं, आमचं कलियुगातलं वागणं चुकलं म्हणून खाली गेलं. आपण जर आताही पाण्याने सगळ्यांनी जर ठरवलं की सगळ्या परिसरातील लोकांनी 50 फुटापेक्षा खाली कुठलीही गोष्ट खोदायची नाही, पाण्याचा उगम 50 फुटापेक्षा खाली जाऊन उपसायचा नाही. 50 फुटाच्या खाली जर उपसा बंद केला तर उद्यापासून पुढच्या पानकळा झाल्यानंतर सगळ्यांच्या हिरीकच भरलेली दिसते. पण किती बोर खाली नेला की जरी आमदानी असेल, जरी आपले नदी नाले एक झाले तरी एकाच्या बोरला पाणी काहीच आहे आणि एकाचा बोर पच भरला का? तर यांनी खाली नेऊन ठेवली पातळी, या इतका खालून उपसतो. एवढंच आमची स्पर्धा काय की लाईट आल्यानंतर बटन जो पहिला दाबीन त्याची मोटर पहिली उठतील, बाकी ज्यांच्या मोटरी चालूच होत नाही. टाटरला फार ढ्यांग्या दिल्या, काठ्या लावल्या, काही लावलं, फार मोटरी जाळल्या, टाटर जाळले, पण आमची स्पर्धा थांबली नाही. आमच्या डिप्या का जातात? एकाच टायमाला सगळ्यांनी मोटरी चालू केल्या. मग आपण जर सगळे मिळून जर निर्णय केला की 2 घंटे तुम्ही चालवा, 2 घंटे तुम्ही चालवा, 2 घंटे आम्ही चालवा, तर मोटर जळण का? नाही. डिप्या जळतन का? नाही. पण आमची तर पहिल्या दणक्या स्पर्धा आहे. तिथं असा माणूस बसून ठेवतो, 6 लाईट यायची असेल तर 5:30 पासून पठ्ठ्याचा पोऱ्या बसून आणि तिथं खाली लाकूड लावून ठेवतो. लाईट आल्या याचा ऑटो, आता तर ऑटो चालू झाले सगळे ऑटो. आता या ऑटोवरती माणसं काय कोणत्या बुद्धीने चालतील
आणि मग याची मोटर चालू झाली का दात काढीत बसतो. काय काय झालं तुला? चालूच व्हायणार आहो, चालूच व्हायणार आहो. मग मग मी काय येडा आहे का 5 वाजल्यापासून बसून इथं? आणि मग याला वाटलं आपण 6:15 जाऊ. नाही ना, एकदा का भोकला टायमिंग काहीच व्हायना. मग यांनी अजून शक्कल लढवली, अजून शक्कल लढवली. जितके जितके शकली लढवीत चालले तिकडे तितके गोत्यात येत चालले. म्हणजे चिखलात बसलेला माणूस, हे तळ्यात गाळ असतो ना, तळ्यातला गाळ इतका मऊ आणि त्याच्यात पाणी असलं यो एक पोऱ्या पोहायला गेला आणि चिखलात त्याचा पाय फसला. आता ज्या टायमाला चिखलात पाय फसला त्यावेळेस त्याच्या गुडघ्या इतका पाय फसला आणि त्याच्या कमरा इतकं पाणी त्या खड्ड्यात होतं. तिथं कोणीच नव्हतं. हे बिचारा आपलं तिथं आदबाईचा प्रयत्न करायला लागलं. यांनी जसे थोडी हुसास घेतला आणि उडी मारायचा प्रयत्न केला. याचा पहिला पाय गुडघ्या इतका फसला होता, नंतर याचा पाय कमरा इतका खाली गेला. म्हणजे त्या चिखलात जेवढा आदबायला गेला तेवढा वरफाटा दाब खाली पडला आणि तो कमरा इतका फसला आणि त्याचं पाणी गळे इतकं आलं. मग ह्यो म्हणला अरे आपल्याच्याने काय होणार नाही. हा प्रयत्न काय झाला, वरफाटा प्रयत्न झाला. आणि मग त्यांनी दुसऱ्याला मदत मागितली आणि मग दुसरे लोक आले. त्याला म्हणले मग थांबायचं ना, याला दम कुठून निघतोय? थांबायला दम कुठून निघ, दम पाहिजे ना. कर्मेंद्रियानी संयम्य यहा असते मनसा स्मरम इंद्रिय अर्थान विमुडा आत्मा मिथ्याचारास उच्यते. चुकीचं का वागतो माणूस? दम नाही म्हणून वागतो ना. काल भरीने पेरलं का दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघतो मोड आले काय त्याला उकरून. आज थांब ना जरशी, ताशी लागू दे ना. ताशी लागल्यावर दिसणारच ना तुला. वाटावून लोक सांगतात तुझं काय उगलं ते. पण हा दम कुठं काढतो रात्रीतून? लॉटरी काढली का? रोज पेपर पाहतो आपल्या लॉटरीचं तिकीट लागलं का? अशा हराम खायची सवय लागली ना माणसाला की कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी होते. आणि ज्याची कष्ट प्रवृत्ती प्रवृत्ती कमी झाली त्याचा धर्म बुडला. बरोबर का? धर्म हा कष्टातूनच माणसाला मोठं करतो. जो कष्टातून मोठा झाला तो धर्माने मोठा झाला. ज्याने कष्ट सोडून मोठेपणा मिळवला तो माणूस धर्मामध्ये कुठेही टिकत नाही, तो अधर्माचा भोक्ता झाला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की या दहाव्याला आपण आलो, तांदूळ आणले, पाणी आणलं, माणसं आले, बामण आला. मग इथं काय केलं? इथं माती गोळा केली. कुठली माती गोळा केली? नदीची माती गोळा केली. नदीच्या मातीचं काय केलं? देव तयार केला, पशुपती तयार केला. आणि मग काय केलं? त्याला झेंडा लावला. ते कापड घेतलं, इथलीच लाकूड घेतलं, इथला दर्भ घेतला, इथंच ते पेटवला, इथंच त्याचं भात शिजवला, इथंच त्याचा पिंड केला, इथंच त्याचा निवद केला. त्या लोकांनी घरून निवद करून आणला इथं नाही, इथंच निवद केला तयार. आणि मग ते निवद कशाला दाखवला? त्याच भाताचा एक पिंड तयार केला, त्याच भाताचा एक निवड ठेवला. बघा बरं का, निवड ठेवला. आणि त्याच ठिकाणी लोक त्या मातीच्या देवाला हात नमस्कार आहे म्हणले, पिंडाला नमस्कार करा, त्या मातीला नमस्कार करा, त्या बापाला नमस्कार करा, त्या आईला नमस्कार करा. लोक म्हणले कुठे आई? काय म्हणले हे काय आई, हे काय आई म्हणले काय इथंच आहे. आणि मग नमस्कार केला, कावळा शिवला, कावळा नाही आला. मग बामणानी गाय बोलावली, गाय नाही भेटली. मग बामणानी जे आपली काडी घेतली तिचा कावळा केला. आता बामणाला सगळं जमायचं, सगळ्या स्कीमा बामणाला लागू आहे. याला काय तुम्हाला लय लांगीत लागायची गरज नाही, कारण हे शास्त्र मुळात माणसाच्या कल्याणासाठी आहे. आणि म्हणून बामणाने काय केलं? दर्भाचा कावळा केला. झालं मला कावळा शिवला. बामणाचा हात पुढे गेलेला दिसला, काडी दिसली, लोक म्हणले शिवला शिवला कावळा शिवला. उठले, घरी गेले. मग हे पिंड घरी येऊन गेले का? नाही. मग ही माती घरी येऊन गेले का? नाही. हे झेंडे घरी नेऊन लावले का तुम्ही डोके आपल्या घराला? की बा आमच्या आईच्या दहाव्याचे झेंडे आम्ही घरी नेले आणि आमच्या घरावर लावले? नाही म्हणले, हे सगळं उचला आणि हे देवाचं गवाळ परत नदीला नेऊन टाका आणि कृष्णार्पण मस्तू. मग इथं पाणी नाही. मग काय केलं? दहावा झाल्या टेम्पो केला. काय केलं? बघा माणूस किती सोयीने वागतो. दहावा झाल्या टेम्पो केला, हे सगळं गाबाळ उचललं आणि कुठं नेऊन टाकलं? कायगाव टोक्याला नेऊन टाकलं. मग कायगाव टोक्याला काय होती? गोदावरी होती. गोदावरी म्हणजे काय? गोदावरी म्हणजे दक्षिण गंगा. आणि मग त्या गंगेला गेले
आंघोळी केल्या, तिथं नवीन बामण गाठला. म्हणजे हे तुमचा बामण आणला सगळं नाही म्हणले, इकडे नवीन डॉक्टर आणला, नवीन बामण आणला. मग नवीन बामण काय म्हणला, सोडलं का त्यांनी तुम्हाला का पहिल्या बामणाने दक्षिणा घेतली, आता मला रुपये देऊ नका. तेव्हा मला इथं फी जादा आहे म्हणला. मोठं दवाखाना ना आता तिकडं गंगेला गेले म्हणले, मोठी फी आली. मग मोठी फी दिली, तिथं गेले. तुमची म्हातारीला तुम्ही आपली काय मुठमाती दिली, तिची सगळी राग गोळा केली, तुम्ही तिथं घेऊन गेले. मग तिथं फक्त बामण भेटलं का नाही म्हणले, जिथं जिथं राग गेली 2 मिनिटात पोरं तिथं पोहोचले. मग हे पोरं काय तुमच्या मध्येला वाटे लावायला आलते का नाही, त्यांनी राग घेतली. जशी आपण पहिले मात्र चाळायचो ना, तशी राग चाळून 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 त्याच्यातून जे सोनं निघन, त्या सोन्यावर त्यांचं घर चालतं. काय म्हणजे माणसाच्या बुद्धीला काय कुठं कोणती गोष्ट सुचन आणि कोणत्या गोष्टीतून माणूस पुढे जायचा प्रयत्न करीन हे जगात कोणालाच सांगता येणार नाही. म्हणून सगळ्यात पापाला प्रवृत्त होणारी बुद्धी जगात कोणत्या प्राण्याची आहे, तर माणसाची बुद्धी. एखादा वाघ मरण पण गवत खायचं नाही, एखादी गाय मरण पण मांस खायची नाही. पण माणूस टायमाला काही सांगता येते, काय करीन काय करीन काय धरीन. आणि मग ही सगळी परंपरा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, केला मातीचा पशुपती परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. तैसे पूजिती आम्हा संत. हे या व्यासपीठावर बसणारे गावात कीर्तनाला बोलावले लोक, त्यांना देव समजिते, त्यांचे हातपाय दाबितेत, त्यांचे पाय धुतेत, त्यांच्या पायाचं पाणी पितेत. हे काय समजतात, त्यांना संत समजतात. कोण, हे आमचे भोळे भावडे भक्त या महाराजातच देव पाहतात. पण तुकाराम महाराज काही सोपं बोलले. तुकाराम महाराज काय म्हणतात, तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर, आम्ही नालायक. कोण म्हणतं, तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. इथं सगळा घोटाळा आहे बरं का. आता इथं बसायचं, स्वतःला फार देव अवतारी समजायचं आणि लोकांनी याला देव समजून पाया पडायचं. आणि याचं वागणं जर टीव्हीला पाहिलं तर याच्यासारखा नालायक, असा नालायक जगातला एखादा पिसाळ्याला कुत्रा तरी कमीत कमी तो जरा जपून जपून का होईना त्याला करता येतं. पण इथं हे पिसाळलेलं व्यक्तिमत्व देवाचं जाग्यावर बसून देव म्हणून लोकांनी पूजला असेल, काय पश्चातापाचे धनी होण्याची शक्यता आहे. असे आमच्याकडे असे सत्पुरुष आहेत. काही नावं सांगतो तुम्हाला. आमचे बाळू महाराज भोंदे होते, ते कीर्तनाचा रुपया घेत नव्हते. त्यांची फक्त एकच असायची, पोरांनो मला घेऊन जा आणि मला आणून सोडा, बस बाकी काही नाही. मग सायकलीहून न्या, मोटरसायकलीहून न्या, मोठी गाडी आणा, नाही तर हेलिकॉप्टर आणा, नाही तर बैलगाडी आणा, मला होतं घेऊन जा आणून सोडा. आणि बाळू महाराजाचं कीर्तन संपलं, लोक आया बाया पाया पडायला आले. महाराज म्हणते माहे नाही, पांडुरंगाच्या पाया पडा. कित्येक महाराज लोक आपल्या पायावर कोणाला डोकं टेकू देत नाही, कारण त्यांना वास्तव माहिती आहे की आम्ही देव नाहीत. पण काही लोकांचा कीर्तन 10 मिनिटाचं, दर्शन 16 तास भरायचं. असे पाय पुढं करून बसतात लोक, येते डोकं टेकू दे त्यांच्या पायावर आणि त्यांना वाटतं वा 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 मला देव म्हटले. अरे नालायका, तू किती नालायक आहे तुला चांगलं माहिती आहे, लोकांना कशाला वेड्यात काढतो. मग ही वेड्यात काढण्याची पद्धत कुणी बंद केली, तुकाराम महाराजांनी बंद केली. काय म्हटलं तुकाराम महाराज, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केली काशीची जगदंबा. एक काशाची जगदंबेची मूर्ती आणली, पर कासे नव्हे अंबा. मग काय सगळे काशाचे, सगळे जगात जेवढे काशाचे भांडे त्याला जगदंबा म्हणतात का, नाही. जी काशाच्या धातूपासून तयार केलेली मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये जगदंबा समजून आपण पूजा करतो. केली काशीची जगदंबा परी कासे नव्हे अंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, काशे रहे काशेपणे. आता बघा बरं का, आपण किती कडक उन्हाळा असला तर मौतीला एक मडकं घेऊन जातो आणि त्या मड्याला जिथं आपण सरणावर असलं त्याच्या भोवती पाणी फिरवायला एक घागर घेऊन जातो. आपली कशाची, मडक्याची.
आपलं एक माठ घेऊन जातो. आणि मग असं कधी झालं का की लोक म्हणलेले उन्हाळ्याकडे घे, हे मडकं राहून द्या, आपण काय करू, आम्हाला पाणी भरून ठेवू. नाही 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 नाही, आपण तिथं नेलेले बांबूचे लाकडे ते कोणी सापराला वापरले का? एखाद्याच्या मड वायासाठी बांबू आणले आणि त्या बांबूची शिडी केली आणि त्या माडाव त्याला ठेवलं आणि मग तिथं गेले आणि ते बांबू परत गोळा करून घरी आणले, त्याची सफार केलं. कोणी केलं का? नाही. तिथं बांबू लगेच तोडून मोडून त्याच्यात टाकून दिले. कशात टाकून दिले? त्या सरणात टाकून दिले. ती घागर होती ती काय केली? फोडून टाकली. जे सूप नेलं होतं त्या सुपाचं काय केलं? तोडून बोडून टाकलं. का बरं? ते सूप पाखड्याला कामाला नसतं आलं का? का नाही करत बरं आपण ते सूप पाखड्याला का नेत नाही? किंवा माठ भरून पाणी प्यात का नाही? ते मडकं घेऊन त्या मडक्यात पाणी भरून का ठेवत नाही? कारण आपण भौतिक जीवनाचा अंत मानतो आणि भौतिक वस्तूंचा ज्या ज्या अंतानंतर वापर केला त्यातली कुठलीही गोष्ट आपण दृश्य रूपात ठेवीत नाही. आता थोडं अवघड आहे बरं काही समजायला, वाक्यलंय सोपं झालं पण अवघड आहे समजायला. समजा आपण एखाद्या म्हाताऱ्याची राख नदीला टाकण्याच्या ऐवजी घरात भरून ठेवली आणि त्या राखीपासून एखादी गोष्ट तयार केली, इथं इट भट्ट्याला ही राख दिली आपण, तर काय होईल? माणसाची अस्मिता जागी होईल. काय जागी होईल? अस्मिता जागी होईल. आता ह्याच्यावर फार बारीक अभ्यास आहे बरं का. हा फार मोठा विषय आहे. क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त पुरुष विशेषा ईश्वरा. ईश्वराची व्याख्या काय? की जो माणूस, जी बाई, जो सजीव, त्याच्या जीवनामध्ये क्लेश आणि कर्म यांचा विपाक आणि आशय यांच्यापासून परावृत्त झाला, तो या जन्माला देव रूपाने झाला, देव रूपात गेला. मग आता याच्यामध्ये जे क्लेश असतात, हे क्लेश माणसाला देवरूप बनवू देत नाही. या देव रूपापासून राक्षस रूपाला गेलेला माणूस या 5 गोष्टी जगामध्ये आपल्यापाशी बाळगतो. कोणत्या 5 गोष्टी? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, तत्वाभिनिवेश. आता एक एवढं खोलून सांगायला कावळा शेवायची वाट पाहतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण लवकर दावा सुरू केला, लवकर संपवायसाठी आपण गाय आणायचा प्रयत्न करू आणि हे प्रवचन संपू, पुढं कावा मागा. एखाद्या टायमाला जर आपली भेट झाली, भेट व्हा म्हणजे कोणी मरावं ना मी यावं असं नाही म्हणत मी तुम्हाला. अशी मोगंबी एखाद्या टायमाला तुम्ही मला बोलावलं आणि एवढे सगळे जर जमले तर तुम्हाला हे सगळं तत्वज्ञान, शास्त्र आणि व्यवहार याच्यामध्ये पटवून सांगू शकतो. कारण हीच गोष्ट सर तुकाराम महाराजांनी सांगितली. मग ज्यांचा अंत झाला त्यांचा देह, तुम्हाला माहिती आहे का, गोव्याला तुम्ही कधी गेले तर गोव्यामध्ये जे मोठमोठे धर्मस्थळ आहेत, चर्च आहेत, तिथे त्या देशांच्या राजाच्या डेड बॉडी म्हणजे त्यांचे मढे वाळून ठेवलेले, वाळून. जसे आपण मासा वाळून काय करतो? बोंबील तयार करतो. बोंबील म्हणजे काय? वाळलेला मासा. आणि दळलेला मासा म्हणजे काय? सुकाट त्याला म्हणतात. मला हे काय माहित नाही ते काय. लोक म्हणतात बोंबिल इकायला आली, बोंबलावाली आली, सुकटावाली आली. मग ते वाळून ठेवलं. वाळून ठेवून काय झालं? ते त्याची अंतिम तारीख येत नाही. ते सुकाट किती दिवस ठेवलं तरी ती घरात राहतं. ते किती दिवस ठेवतं? मासे ताजे आणले तर लई 1-2 दिवसात ते खराब होतात, म्हणून ते सुकून ठेवतात. मग हे काही समुदाय, कोणत्या जाती पंथाचं नाव नाही घेत, काही समुदाय त्यांच्यामध्ये धारणा आहे की हे वाळून ठेवलं तर ज्या वेळेस जगाचा उद्धार होणार आहे त्या टायमाला ह्यांचा आत्मा परत प्रवेश करून हे उठणार आहे. म्हणून ते काय करतात? आपल्यासारखे जाळीत नाहीत. कारण पुरल्यानंतर, जमिनीखाली पुरल्यानंतर त्याच्यातलं पाणी संपून जातं, त्यांच्यातला अर्क संपून जातो. पण ते वाळून त्याची एक मम्मी तयार झाला. मम्मी म्हणतात इंग्लिशमध्ये. मम्मी म्हणजे काय? मम्मी आणि मम्मीतला फरक. मम्मी म्हणजे आई आणि मम्मी म्हणजे वाळलेलं प्रेत. वाळलेलं प्रेत जे असतं, जसं वाळलेला मासा म्हणजे सुकाट, तसं त्या माणसाचं सुकाट झालं की त्याला काय म्हणायचं? मम्मी म्हणायचं.
आणि मग तिथं ते ठेवलेलं असतं. त्या चर्चमध्ये ते गेले, गोव्याला गेले. आता गोव्याला लोक काही चर्चला जायला जात नाहीत, तिकडे दुसरेच कामं करतात. पण चुकून माकून जर एखाद्या चर्चला गेले तर त्या चर्चमध्ये बघा, हा राजा 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेला त्याचं शेव ठेवलेलं असतं आणि तिथं ते तसंच प्रेत वाढलेलं असतं. आणि मग ते ठेवतात. पण त्याच्यात काय होतं, अस्मिता असते. अरे हे माझ्या बापाचं आहे, हे आमच्या राजाचं आहे. मग त्या लोकांना ते आठवतं आणि त्याच्यातून सुख मिळतं का दुःख? या मृत्यूनंतर काय मिळतं? दुःखच मिळतं. जे उरलेले लोक आहे, कोणाला आनंद झाला का? सगळ्यांना दुःख झालं. आमची लक्ष्मी गेली. या कांडेकर घराण्यातली सून लक्ष्मी म्हणून जेव्हा घरात आली, आनंदाने घरात आली, आणि ती गेली तेव्हा आमच्या घरातून कोण गेली? लक्ष्मी गेली. दुःख झालं आम्हाला. मग तिला आम्ही अंत्यसंस्कार केला, तिला अंत्येष्टी झाली, तिला दहन संस्कार केला, तिला मंत्राग्नी दिला, तिला भडाग्नी दिला. दुसऱ्या दिवशी काय केलं? ती राख होती ती सावडायला आलो. मग सावडलेली राख खत म्हणून कोणी कोणाच्या झाडाला घातली का? नाही. का नाही घालत बरं? कारण जर चुकून आपण एखाद्या झाडाला ती राख घातली आणि ती राख आमच्या आईच्या प्रेताची आहे असं समजलं तर आपण त्या झाडात आई समजू आणि त्या झाडाला जीव लावू. बाकीचे झाडं जळाले तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. मग असा प्रयोग आता बघा बरं का. आता थोडंसं नवीन तत्वज्ञानामध्ये लोक काय करतील कलियुगात सांगता येत नाही. एकाने आता तुम्ही टीव्हीला वाचलं असेल, काही कोणाचं नाव नाही घेत, म्हणले एका सरपंचाने, आता सरपंच बी आम्हाला लय, सरपंच बी डोक्याला त्याला वाटतं बापच झालो गावचं, आपण आता मोठे झालो. आम्हाला असं वाटतं की माझ्या ताब्यात मी कासरा, जसं काय मी गाडी चालितोय आणि सगळे बैल झोपले तर कासरा माझ्या हातात आहे. असा कासरा बिसरा काही नसतं बाबा. ही सगळ्यात मोठी सेवेची जागा आहे. असा एक प्रयोग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला का जिवंतपणी दावा घातला. सगळे गणगोत बोलावलं आणि जिवंतपणी दावा घातला आणि टीव्हीला बातमी आली. म्हणलं इतके कावळे आले. आणि जर कावळा जिवंतपणी दावा घालून येऊ शकतो तर मेल्यावर कावळ्याचं काय महत्व आहे? म्हणले मग याचा अर्थ कावळ्याचा आणि आमचा काही संबंध नाही. लक्षात घ्या महाराज, लक्षात घ्या. ही परिस्थिती आणि हा प्रसंग याच्यावरती दुःख निवारणाचा मार्ग म्हणून उपाय सांगितला. हा काय आहे? उपाय आहे. कशाचा उपाय आहे? ज्याची आई गेली, ज्याची सासू गेली, ज्याची आजी गेली, त्याचा जो लोभ, त्याचा जो प्रेम, त्याचा जो जिव्हाळा, त्याची जी माया, त्याची जी ममता ज्याच्या अंतःकरणात राहिली, तिच्यामुळे मिळणार दुःख हे मोठं दुःख आहे. काय? मोठं दुःख आहे. हे दुःख उद्या अनुदान वाटून मिळून का? एखाद्याची आजी गेली त्याला ₹1,00,000 अनुदान भेटलं म्हणून कुणी आजीच्या ₹1,00,000 अनुदानावरती आजीचं दुःख विसरण का? नाही. त्या ₹1,00,000 2 कामं करीन पण दुःख विसरणार नाही. दुःख हे विसरण्याचा मार्ग हळूहळू धर्मशास्त्रामध्ये सांगितला. काय कर? म्हणले ते प्रेत जाळून टाका. किती दिवसांनी जाळा? दुसरा दिवस उगवायच्या आत जाळून टाका. का बरं? लोकांनी ठेवलं असतं. म्हणले असते नाही ठाऊ द्यावं, माझी आजी नेऊ नका, माझे प्रेम आहे, माझी बायको आहे, माझं आयुष्याची तपश्चर्या आहे, माझी तिच्यावरती इतका जीव आहे का नाही का नेऊ, माझा नवरा नका नेऊ. पण धर्म म्हणते हे हळक बाजूला गेलं ना आणि चाल, किती वर्षाचा असू द्या, एकुलता एक असू द्या, अख्खा जीव असू द्या, धर्माचे 4 लोक आले आणि चला सारखा बाजूला. याचा साक्षी मार्ग. कोणता मार्ग? साक्षी मार्ग करावा लागेल. साक्ष आणि मार्ग या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आणि मग त्याचा अंत्यविधी झाला. ती राख सावळून काढली, तिथं जागा मोकळी केली, शेणानं टाकलं, त्याच्यात गोमातर शिंपडलं, सगळं झाडून घेतलं आणि वावर मोकळं करून टाकलं. ती स्मशानभूमी मोकळी करून टाकली. काहीच खून ठेवली नाही. मग खून काय राहिली? बघा, या जगाचं आश्चर्य बघा. माणूस 10 मनात जाळा नाही तर 10 टनात जाळा, किती जाळलं तरी माणूस एकदा जाळल्याने मरत नाही, जळत नाही. किती त्याला तुम्ही लाईटीच्या 700 व्होल्ट मध्ये जाळलं तर बघा, नगरमध्ये विद्युत दाहिनीमध्ये एखादं प्रेत घेऊन गेलं, अख्खा माणूस जळल पण त्याचे हाडं शाबूत राहतात. विद्युत दाहिनीमध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी सावडायला गेलं तो तिथला कामगार तुमच्या हातामध्ये त्याची काय देतो? हाडं देतो. मग ते हाडं का राहतात? कारण एकदा जळण्याने माणसाचं शरीर जळत नाही.
त्याच्यामध्ये फॉस्फरस नावाचा घटक असा असतो की अश्मयुगामध्ये गाडले गेलेले डायनासोर कलियुगामध्ये शोधून काढले. मोहनजोदडोची संस्कृती हजारो वर्षापूर्वी गाडली गेली, आत्ता उत्खननामध्ये त्याची हाडं सापडली. इतके वर्ष हाडं शाबूत राहतात, तर हे जाळलेलं हाड शाबूत राहतं आणि म्हणून दहाव्याला हे हाडं गोळा करायचे आणि इथं पुन्हा अग्नी द्यायचा, इथं पुन्हा प्रेताला जाळायचं. आणि म्हणून बामन ते हाडं घेतो, एक बारीक छोटा चिता लावतो, त्या चितेत ते हाडं जाळतो आणि मग दुसऱ्यांदा जाळले की त्या हाडाची राख होते. मग ती राख ज्या हाडांची उरली ती दहाव्यानंतर आपण काय डोक्याला घेऊन जातो, तिचा अंत करतो. याचा उद्देश एक आहे की दृश्य आमच्याकडे नको, झालेली सेवा पांडुरंगाची चरणी अर्पण